नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आज दिनांक 6 डिसेंबरच्या ज्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी असणार आहेत, त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग सुरुवात करूया आजच्या चालू घडामोडींना. आणि आजच्या चालू घडामोडीचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न असणार आहे की महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री कोण बनले आहेत आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी. देवेंद्र फडणवीस हे नुकतंच महाराष्ट्र राज्याचे नवीन मुख्यमंत्री बनलेले आहेत. त्याविषयी थोडी अधिकची माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री बनलेत देवेंद्र फडणवीस आणि हे महाराष्ट्राचे 21व्या क्रमांकाचे मुख्यमंत्री बनलेले आहेत. तसेच हे महाराष्ट्राचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनलेले आहेत. मग ते वर्ष लक्षात ठेवायचे आहेत. 2014ला पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले होते, 2019ला दुसऱ्यांदा आणि आता 2024 या वर्षी तिसऱ्यांदा ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री बनलेले आहेत. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. हा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. त्यासोबतच आपल्याला इतर सुद्धा गोष्टी लक्षात ठेवायचं आहे की आतापर्यंत 7 व्यक्ती आहेत जे की एकापेक्षा अधिक वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले आहेत. मग हे व्यक्ती कोण आहेत? तर शरद पवार आहेत, 4 वेळेस ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनलेले आहेत. वसंतराव नाईक आहेत 3 वेळेस, वसंतदादा पाटील 3 वेळा, शंकरराव चव्हाण 2 वेळा, अशोकराव चव्हाण 2 वेळा, विलासराव देशमुख 2 वेळा आणि देवेंद्र फडणवीस आता तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनलेले आहेत. तर या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर मित्रांनो, हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे की महाराष्ट्र राज्याच्या इतिहासामध्ये फक्त 2च असे मुख्यमंत्री आहेत की ज्यांनी 5 वर्षाचा सलग कार्यकाळ हा पूर्ण केलेला आहे. मग हे 2 व्यक्ती कोण आहेत? तर वसंतराव नाईक आणि देवेंद्र फडणवीस हे 2च व्यक्ती आहेत की ज्यांनी सलग 5 वर्षाचा कार्यकाळ हा पूर्ण केलेला आहे. बाकी जे इतर आहेत त्यांनी कुठे ना कुठे 5 वर्षापेक्षा कमीच कालावधीमध्ये त्यांचा मुख्यमंत्रीपद हे गेलेलं आहे. त्यानंतर आपल्याला देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय कारकिर्दीविषयी माहिती असायला पाहिजे की नेमकी त्यांची राजकीय कारकीर्द हे कशी राहिलेली आहे. तर ते 1999 ते 2024 या वर्षापर्यंत विधानसभा सदस्य राहिलेले आहेत आणि अजून सुद्धा आहेत. 2 वेळा नागपूरचे महापौर बनलेले आहेत. 2013ला महाराष्ट्र BJPचे अध्यक्ष राहिलेले आहेत. 2014ला महाराष्ट्राचे पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले होते. त्यानंतर 2019ला महाराष्ट्राचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनलेले आणि ते महाराष्ट्रातील सर्वात कमी काळ मुख्यमंत्री राहिले होते 2019च्या वेळेमध्ये, ज्यावेळेस ते अजित पवार यांच्यासोबत त्यांनी शपथ घेतली होती. त्यानंतर 2019 ते 2022 विरोधी पक्षनेता राहिलेले आहेत. 2022ला ते परत 2024 पर्यंत उपमुख्यमंत्री आणि आता 2024 या वर्षी मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले आहेत. तर या गोष्टी यांच्याविषयी लक्षात ठेवायच्या आहेत. या मुद्द्यांपैकी आपल्याला काही मुद्द्यांवर नक्कीच परीक्षांमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की नुकतेच भारतीय नौदल दिवस कधी साजरा करण्यात आला आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए. 4 डिसेंबर हा नुकताच भारतीय नौदल दिवस म्हणून साजरा करण्यात आलेला आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती या ठिकाणी बघणार आहोत. दरवर्षी 4 डिसेंबरला भारतीय नौदल दिन म्हणून साजरा करण्यात येतो आणि हा याच दिवशी का? कारण मित्रांनो, 4 डिसेंबर 1971ला ऑपरेशन ट्रायडेंटद्वारे पाकिस्तानी जे सैन्य आहेत त्याचा पराभव आपल्या भारतीय नौदलाने केलेला होता. त्यामुळे हा दिवस भारतामध्ये भारतीय नौदल दिवस म्हणून साजरा केला जातो. 1971ला काय झालेलं होतं ते सुद्धा माहिती असायला पाहिजे आपल्याला की 1971च्या वेळेस जे बांगलादेश आहे, त्या बांगलादेश या देशाची पाकिस्तानमध्ये वेगळं होऊन निर्मिती करण्यात आलेली होती आणि त्यामध्ये भारताचं खूप मोठा योगदान होतं आणि त्यातूनच कुठंतरी भारतीय जे काही पाकिस्तानी सैन्य आहे त्याने भारतावर आक्रमण केलेलं होतं आणि त्याचाच आपल्याला प्रत्युत्तर द्यायचं म्हणून आपण ऑपरेशन ट्रायडेंट हे राबवलेलं होतं आणि त्यामध्ये भारताच्या नौदलाला यश मिळालेलं होतं. म्हणून हा दिवस भारतीय नौदल दिवस म्हणून भारतामध्ये साजरा करण्यात येतो. तर हा आपल्याला मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. त्यासोबतच 2024ची थीम काय होती? तर थीम आपल्याला लक्षात ठेवायची आहे स्ट्रेंथ अँड कॅपॅसिटी थ्रू इनोव्हेशन अँड इंडिजिनेशन. त्यानंतर 2024चा भारतीय नौदल कोठे साजरा करण्यात आला असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं. तर ओडिशा राज्यातील पुरी या शहरामध्ये. त्यासोबतच जे भारतीय नौदल प्रमुख आहेत तर ते आहेत दिनेश कुमार त्रिपाठी. भारतीय वायुसेना प्रमुख आहेत अमरप्रीत सिंग आणि सेना प्रमुख आहेत सध्या उपेंद्र द्विवेदी. या 3 महत्त्वाच्या नियुक्त्या आहेत आपल्या सेनेसंबंधित
ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करायचा आहे, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा त्यांच्या परीक्षांमध्ये होणार आहे. चला मग पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. इस्रोने कोणत्या देशाच्या अंतराळ संस्थेची प्रोबा 3 मोहीम लॉन्च केली आहे? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, युरोपियन स्पेस एजन्सी. याचं जे काही प्रोबा 3 मोहीम आहे त्याचं प्रक्षेपण हे आपल्या अंतराळ संस्थेकडून इस्रोकडून करण्यात आलेलं आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण बघणार आहोत. ही जी काही प्रोबा 3 मोहीम आहे ती कुणाची आहे तर युरोपियन स्पेस एजन्सीची मोहीम आहे. या मोहिमेचे प्रक्षेपण हे भारतीय अंतराळ संस्था इस्रोकडून केलं जाणार आहे. हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे, स्टार करून ठेवायचा आहे, हे विचारलं जाऊ शकतं. याचं लॉन्च हे नुकतंच काल 5 डिसेंबरला झालेलं आहे आंध्र प्रदेशमधील श्रीहरिकोटा या ठिकाणावरून. याचा उद्देश काय आहे या मोहिमेचा? तर याद्वारे वैज्ञानिक सूर्याच्या कोरोना जो काही नावाचा थर आहे त्याचा अभ्यास करू शकणार आहेत. आणि हा थर सूर्याच्या तीव्र प्रकाशामुळे स्पष्ट दिसत नाही, आणि या मोहिमेमुळे कुठेतरी या कोरोना थराचा अभ्यास करणं हे वैज्ञानिकांना शक्य होणार आहे. आणि ही जगातील पहिली मोहीम असणार आहे मित्रांनो, की ज्यामध्ये 2 अंतराळयान हे असणार आहेत. हा मुद्दा सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर हे पण माहिती असायला पाहिजे, या अगोदर 2 प्रोबा मोहीम झालेल्या आहेत. तर प्रोबा 1 2001 ला झालेली आहे, प्रोबा 2 2009 ला, आणि आता 2024 ला प्रोबा 3 झालेली आहे. त्यासोबतच जे विविध देशांच्या अंतराळ संस्था आहेत त्या सुद्धा माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. त्या कोणकोणत्या आहेत तर इस्रो आपल्या भारताचे आहे, नासा अमेरिकेचे आहे, जॅक्सा नावाची अंतराळ संस्था ही जपानची आहे, रॉसकॉस्मॉस ही रशियाची अंतराळ संस्था आहे, युरोपियन स्पेस एजन्सी ही युरोपियन देशांची आहे, स्पेसएक्स ही अमेरिकन खाजगी अंतराळ संस्था आहे इलॉन मस्क यांची. हे आपल्याला मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत. यावर सुद्धा आपल्याला परीक्षांमध्ये प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. त्यानंतर इस्रोचे अध्यक्ष कोण आहेत तर एस सोमनाथ आहेत. हे सुद्धा आपल्याला पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न असणार आहे, पुरुष हॉकी ज्युनियर आशिया कप 2024 चा विजेता कोण बनला आहे? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, भारतीय हॉकी संघ. नुकताच हे पुरुष हॉकी ज्युनियर आशिया कपचा विजेता ठरलेला आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण बघणार आहोत. विजेता संघ ठरलेला आहे भारत. अंतिम सामना झाला होता भारत आणि पाकिस्तान विरुद्ध. याचं आयोजन हे ओमान या देशामध्ये झालेलं आहे. हे मुद्दे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. त्यासोबतच हॉकीविषयी इतर काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहे. जसं पॅरिस ऑलिम्पिक जे 2024 मध्ये पार पडलेलं आहे त्यामध्ये पुरुष हॉकी संघाने भारताला कांस्य पदक जिंकून दिलेलं आहे. त्यानंतर आशियाई गेम्स जे झालेले होते त्यामध्ये सुद्धा पुरुष संघाने गोल्ड मेडल हे जिंकून दिलेलं आहे. भारतीय हॉकी पुरुष संघाचे प्रशिक्षक कोण आहेत तर क्रेग फुलटन आहेत. हा मुद्दा सुद्धा लक्षात ठेवायचा आहे. त्यासोबतच जगातील सर्वात मोठा हॉकी स्टेडियम कुठे आहे विचारलं तर ओडिशा या राज्यामध्ये आहे. त्या स्टेडियमचं नाव लक्षात ठेवायचं आहे, बिरसा मुंडा हॉकी स्टेडियम. हॉकी या खेळामधून एक वरिष्ठ असे सिनियर जे हॉकीपटू खेळाडू आहेत ते निवृत्त झालेले आहेत, PR सर्जेश. हे सुद्धा नाव लक्षात ठेवायचं आहे. आणि भारताचा राष्ट्रीय खेळ आहे हॉकी. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, भारतातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट रेल्वे पूल कुठे उभारण्यात आला आहे? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आला आहे. ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, तामिळनाडू या राज्यामध्ये हा पूल उभारण्यात आलेला आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण पाहणार आहोत. हा जो काही पूल आहे तो रामेश्वरम ते भारताची जी मुख्य भूमी आहे त्याला जोडणारा हा पूल आहे. त्याचं नाव लक्षात ठेवायचं आहे. त्या ब्रिजचं नाव आहे पांबन ब्रिज. त्यालाच पांबन ब्रिज 2.0 असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. त्याची लांबी आहे 2.07 किलोमीटर. खर्च आलेला आहे 550 कोटी रुपये. आणि हा एक समुद्री पूल आहे, समुद्रावर उभारण्यात आलेला. या पुलाला दोन्ही बाजूंनी मधून असं हवेमध्ये वर उचललं जाऊ शकतं मित्रांनो. ज्यावेळेस मोठमोठ्या कंटेनर घेऊन असे जहाज येतात त्यावेळेस त्या दोन्ही जहाजांच्या मध्यभागातला जो काही भाग असतो तो हवेमध्ये अद्दर असा उचलला जातो काही काळासाठी, आणि त्यामधून त्या मोठ्या शिप्स या जात असतात. या ठिकाणी छायाचित्रामध्ये तुम्ही बघू शकता कशा प्रकारचं ते एक स्ट्रक्चर असतं. तर अशा प्रकारचा हा ब्रिज आपल्या भारतामध्ये पहिल्यांदाच उभारण्यात आलेला आहे तामिळनाडू या राज्यामध्ये. म्हणून हा प्रश्न आपल्या परीक्षेमध्ये विचारला जाण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर काही पॉईंट्स लक्षात ठेवायचं आहे की भारतातील सर्वात लांब डबल डेकर पूल नागपूर या शहरामध्ये उभारण्यात आलेला आहे. भारतातील नदीवरील सर्वात लांब पूल आसाम या राज्यातील लोहित नदीवर आहे, जो की 9.15 किलोमीटरचा आहे.
त्यालाच भूपेन हजारिका असं पुलाला नाव देण्यात आलेलं आहे. भारतातील सर्वात लांब समुद्री पूल अटल सेतू आहे, जे की आपल्या महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी आहे आणि त्याची लांबी आहे 21.08 किलोमीटर. हे मुद्दे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे, नुकतेच युनेस्कोने कोणत्या राज्याला वारसा पर्यटनासाठी देशातील सर्वोत्कृष्ट राज्य घोषित केले आहे? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. त्याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, पश्चिम बंगाल. या राज्याला नुकतंच या युनेस्कोने वारसा पर्यटनासाठी सर्वोत्कृष्ट राज्य घोषित केलेलं आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण बघणार आहोत. युनेस्कोने बेस्ट डेस्टिनेशन फॉर हेरिटेज टुरिझमसाठी पश्चिम बंगाल राज्याची घोषणा केली आहे. आणि का केलेली आहे? कारण पश्चिम बंगाल या राज्यामध्ये धार्मिक तसेच चहा उद्यान पर्यटन यामध्ये त्या राज्याने उल्लेखनीय विकास केल्यामुळे या राज्याची निवड ही करण्यात आलेली आहे. त्यासोबतच आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की पश्चिम बंगाल या राज्यामध्ये युनेस्कोचे 3 जागतिक वारसा स्थळे आहेत. ते आपल्याला विचारले जातात. पहिला आहे सुंदरबन राष्ट्रीय उद्यान, दुसरा आहे शांतिनिकेतन आणि तिसरा आहे दार्जिलिंग हिमालयन रेल्वे. त्यासोबतच युनेस्को विषयी काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. याचा लॉंग फॉर्म असणार आहे युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन. याची स्थापना झाली होती 1945 ला. याचं मुख्यालय आहे फ्रान्स या देशातील पॅरिस या ठिकाणी. तसेच पश्चिम बंगालचा उल्लेख आलेला आहे. तर आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. राजधानी आहे कोलकाता, मुख्यमंत्री आहेत ममता बॅनर्जी आणि राज्यपाल आहेत सध्या आनंद बोस. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, भारतातील पहिली जल परिवहन सेवा उबर शिकारा कोठे सुरू करण्यात आली? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, काश्मीरमध्ये ही भारतातील पहिली जल परिवहन सेवा उबर शिकारा सुरू करण्यात आलेली आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण बघणार आहोत. ही भारतातील पहिली जल परिवहन सेवा असणार आहे मित्रांनो. आणि ही कोणी सुरू केलेली आहे? तर उबर या खाजगी कंपनीने. कोठे सुरू करण्यात आलेली आहे? तर काश्मीरमधील दाल सरोवर या ठिकाणी. हे मुद्दे आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत, ते लक्षात ठेवायचं आहे. याला शिकारा का नाव देण्यात आलेलं आहे? कारण श्रीनगरमधील जे दाल सरोवर आहे त्या ठिकाणी ज्या काही त्या सरोवरामध्ये बोटी चालवल्या जातात, त्या बोटींना त्या ठिकाणचे लोक त्याला शिकारा म्हणत असतात. म्हणून या कंपनीने त्याला उबर शिकारा सर्व्हिस असं नाव देण्यात आलेलं आहे त्याला. हे गोष्टी आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत. त्यासोबतच जम्मू काश्मीर विषयी 2 पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहे. हा एक केंद्रशासित प्रदेश आहे. अगोदर राज्य होता, पण 2019 ला केंद्र सरकारने त्याचा राज्याचा दर्जा हा काढून घेतलेला आहे. तसेच कलम 370 सुद्धा या राज्याला काही विशेष अशा तरतुदी होत्या या कलम 300 अंतर्गत, ते सुद्धा आता रद्द करण्यात आलेले आहेत. हे सुद्धा आपल्याला माहिती असायला पाहिजे. त्यानंतर कालच्या ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी आपण घेतल्या होत्या त्याचा या ठिकाणी आपण क्विक रिव्हिजन करणार आहोत. तर पहिली घडामोड होती, नुकतेच ऑक्सफोर्डने कोणत्या शब्दाला 2024 वर्षासाठीचे वर्ड ऑफ द इयर घोषित केले आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, ब्रेन रॉट. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, नुकतेच रत्नपानी अभयारण्याला देशातील 57वा व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आला. ते कोणत्या राज्यात आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर डी, मध्य प्रदेश. आणि मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये एक चूक झाली होती एडिटिंगमध्ये. हा जो काही व्याघ्र प्रकल्प आहे रत्नपानी, तो मध्य प्रदेशमधील 8व्या क्रमांकाचा व्याघ्र प्रकल्प आहे. माझ्याकडून सांगण्यामध्ये चूक झाली होती, ते मी व्हिडिओमध्ये 9व्या क्रमांकाचा सांगितलेला होता. पण आपण सर्वांनी ते चूक दुरुस्त करून घ्यायची आहे. हा मध्य प्रदेशमधील 8व्या क्रमांकाचा व्याघ्र प्रकल्प असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, 20वी आशियाई महिला हँडबॉल चॅम्पियनशिप 2024 चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, नवी दिल्ली. त्यानंतरचा प्रश्न होता, नुकतेच अंधांचे T20 विश्वकप कोणी जिंकले? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, पाकिस्तान. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, नुकतेच रयतू भरोसा योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली? आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, तेलंगणा या राज्यामध्ये हे रयतू भरोसा योजना सुरू करण्यात आलेली आहे. याविषयी कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये अभ्यास हा केलेलाच आहे. त्यानंतरचा प्रश्न होता, नुकतेच श्रीलंकेच्या दुसऱ्या महिला मुख्य न्यायाधीश कोण बनले आहेत? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, मुर्दू निरुपा बिंदुशिनी फर्नांडो. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, नुकतेच आंध्र प्रदेश सरकारने न्यायिक सेवेतील अधिकाऱ्यांच्या निवृत्तीचे वय वाढवून किती केले आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, 61 वर्ष. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण घेतला होता, आंतरराष्ट्रीय विकलांग दिवस कधी साजरा करण्यात आला? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, 3 डिसेंबर. या सर्व प्रश्नांची काल आपण डिटेलमध्ये चर्चा केलेली आहे, डिटेलमध्ये अभ्यास केलेलाच आहे. त्यानंतर काल आपण एक होमवर्क क्वेश्चन दिला होता, 2024 सालचा लता मंगेशकर पुरस्कार कोणाला देण्यात आला? आणि याचं उत्तर हे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी कॉमेंटमध्ये दिलेलं आहे. त्यांचं खरंच मनापासून अभिनंदन.
आणि ज्या विद्यार्थ्यांना याचं उत्तर माहिती नाही त्यांच्यासाठी उत्तर आपण सांगणार आहोत. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, अमिताभ बच्चन यांना 2024 सालचा लता मंगेशकर पुरस्कार देण्यात आला आहे. त्यानंतर आजचा चालू घडामोडीचा होमवर्क क्वेश्चन असणार आहे की नुकतेच महिला T20 विश्वकप 2024चा किताब कोणी जिंकला? आणि अतिशय सोपा प्रश्न आहे. याचं उत्तर हे सर्व विद्यार्थ्यांनी कॉमेंटमध्ये द्यायचं आहे. बघूया किती क्रिकेट प्रेमी विद्यार्थी आहेत की ज्यांना याचं उत्तर हे माहिती आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे. नक्की सर्वांनी कॉमेंटमध्ये याचं उत्तर हे द्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो थांबणार आहोत या ठिकाणी. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसेच आपलं टेलिग्राम चॅनल आहे स्मार्ट अभ्यास 555. त्या ठिकाणी जाऊन आपले जे काही मोफत नोट्स आहेत त्या ठिकाणाहून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. तसेच मित्रांनो या ठिकाणी आपण WhatsApp क्रमांक दिलेला आहे. त्या WhatsApp क्रमांकावर ज्यांना सुद्धा परीक्षांमध्ये अडचणी येत आहेत, अभ्यास कसा करावा कळत नाहीये किंवा संदर्भ पुस्तके माहिती नाहीत, जे नवीन सुरुवात करत आहेत किंवा ज्यांनी 2-4 वर्ष झालेत पण या स्पर्धा परीक्षांमध्ये त्यांना अपयश येत आहे वारंवार, त्या विद्यार्थ्यांनी नक्की या WhatsApp क्रमांकावर मेसेज करून ज्यांना मोफत मार्गदर्शन हवं आहे त्यांनी नक्की या ठिकाणी विचारणा करायची आहे, मेसेज करायचा आहे. त्यांची आमच्या टीममार्फत नक्की मदत केली जाणार आहे. थांबूया मग. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.